कोळेगाव परिसरात जुन्या वैमनस्यातून एका युवकाला फोन करून घराबाहेर बोलावून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या वडिलांवरही लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। माहितीनुसार आरोपींनी युवकाला आव्हान देत घराबाहेर बोलावले। तो बाहेर येताच 12 ते 15 जणांच्या टोळक्याने लाठी, काठ्या आणि लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला चढवला। आरडाओरडा ऐकून कुटुंबीय त्याला वाचवण्यासाठी धावले, मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावरही निर्दयीपणे मारहाण केली। त्यावेळी वडील गंभीर जखमी झाले आणि त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 14 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये काही नामनिर्देशित तर काही अज्ञात आरोपींचा समावेश आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका अल्पवयीनासह 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले। घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काल रोजी फिर्यादी हे त्यांच्या रात्रीच्या सुमारास कुटुंबाचं जेवण करत असताना यातील आरोपित महिलांचा कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा तिथे येऊन त्याने फिर्यादी यांचा भाऊ दिनेश यास बाहेर बोलवले आणि त्यास मारहाण, शिवीगाळ वगैरे धमक्या वगैरे दिल्या। ते बघून त्यांचे वडील आणि इतर कुटुंबातील सदस्य सदर घटनेमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला असता मुलाला सावरण्याचा प्रयत्न केला असता अल्पवयीन मुलाचा एक साथीदार मयूर पाटील याने फिर्यादी यांच्या वयोवृद्ध वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे। या ठिकाणी आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। खुनाचा गुन्हा आणि गैरकायदेची मंडळी या कलमांतर्गत आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। पुढील तपास चालू आहे। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आता 3 महिला आणि एक अल्पवयीन मुलगा असं ताब्यात घेतलेलं आहे। पुढील कारवाई करत आहोत।